भंडारा जिल्ह्यामध्ये वाघासोबत ग्रामस्थांनी केलेल्या धक्कादायक फोटो सेशनच्या नंतर आता वनविभाग चांगलाच ॲक्शन मोडवरती आलाय। एबीपी माझानं ही बातमी दाखवली होती आणि वाघाला जेरबंद करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्यात। तसा प्रस्ताव दिला जाईल, तसंच वाघासोबत जवळून फोटो काढणाऱ्यांवरती कारवाई सुद्धा होणार आहे। BT10 या वाघिणीचा 19 वर्षीय बछडा आईपासून दुरावलेला आहे। हा वाघ स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी नवीन जंगलाच्या शोधासाठी भटकंती करतोय आणि अशामध्येच अड्याळ वनपरिक्षेत्रामधल्या कोटुर्ली गावालगत या वाघानं शिकार केल्याच्या नंतर सुस्तावलेला वाघ झुडपामध्ये बसला होता आणि यावेळी शेकडोंच्या संख्येमधल्या ग्रामस्थांनी त्याला अक्षरशः घेराव घातला आणि त्याच्या सोबत अगदी 10 फुटांवरून फोटो सेशन केलं। हा संतापजनक प्रकार समोर आलेला होता। एबीपी माझानं ही बातमी दाखवली होती आणि यानंतर आता कारवाई केली जाणार आहे। वयस्कर जवळपास 19 महिन्यांचा हा वाघ आहे, जो आईपासनं वेगळा झालेला आहे। हिची आई जी आहे ही भंडाऱ्यामध्येच होती। BT10 या वाघिणीचं नाव आहे आणि मागच्या 2-2.5 महिन्यापासून तो आता वेगळा फिरतोय त्याच्या टेरिटोरीच्या शोधामध्ये। तर अशातच ह्या घटना होत आहेत, परंतु एक बाब इथे प्रकर्षाने जाणवते की ज्या ज्या भागामध्ये हा वाघ आढळून येतोय त्या भागामध्ये गावकरी मोठ्या संख्येने जमाव करतायत, त्या क्षेत्राला घेराव घालतायत आणि अशा परिस्थितीमध्ये वन विभागाला जी काही कारवाई करायची आहे किंवा जी काही वाट मोकळी करून द्यायची आहे वाघासाठी जंगलामध्ये जाण्यासाठी, त्याला अडथळा निर्माण होतोय किंवा जवळून जाऊन बघणे, त्याची सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणे, त्याचे व्हिडिओज बनवणे, असे सुद्धा प्रकार जे आहेत ते निदर्शनास आलेले आहे। मी नागरिकांना आवाहन करतो की हा हिंस्र प्राणी आहे आणि त्याच्या अगदी जवळ जाणं हे सुद्धा त्यांच्यासाठी त्यांच्या जीविताला धोका निर्माण करणार आहे। त्याच्यामुळे मी आवाहन करतो आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 जो आहे त्याच्यामध्ये कलम 9 आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कृत्य जे आहे ते अपराधास पात्र आहे। त्याच्यामुळे मी नागरिकांनाही आवाहन करतोय की त्यांनी समजदारीने याच्यामध्ये घ्यावं। मी वरिष्ठांसोबतही या वाघाच्या बिहेवियर विषयी बोललेलो आहे। NTCA ची जी SOP आहे त्याच्यानुसार एक टेक्निकल कमिटी आम्ही फॉर्म केलेली आहे आणि या वाघाला जे आहे आतापर्यंत जे कॅटल किल झालेले आहे किंवा मानवी वस्ती असलेल्या क्षेत्रामध्ये त्याचा जो वावर आहे त्याच्या अनुषंगाने त्याला जेरबंद करण्यासंबंधीचा प्रस्ताव जो आहे तो लवकरच आम्ही वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहे। मी सर्वांना आवाहन करतोय की कृपया सर्व नागरिकांनी, सुज्ञ नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावं। ज्या ज्या घटनांमध्ये त्यांना अशा प्रकारे वाघाचं वास्तव्य आढळून येतं त्या प्रकरणामध्ये वन विभागाच्या विभागीय कार्यालयाला, वनाधिकाऱ्यांना, वन कर्मचाऱ्यांना त्यांनी तात्काळ कळवावं किंवा आमचा टोल फ्री नंबर आहे 1926 त्याच्यावर सुद्धा नागरिकांनी वन विभागाला आपण कळवू शकता। वन विभाग मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहे आणि अशात वाघ गाव शिवारात येणे आणि लोकांनी वन विभागाच्या किंवा उपाययोजना करण्यापूर्वी त्याला गराडा घालणे हा जीवहानीवर बेतू शकला असता, तर अशा स्थितीमध्ये जर मनुष्यहानी किंवा वाघाला हानी झाली असती तर ते दुःखद झालं असतं। आणि असं का घडतं आहे तर सध्या जे आहे हे मायग्रेशन पिरियड जवळपास संपलेलं आहे। वाघ जे आहेत लहानचे मोठे झाले तर ते स्वतःचे क्षेत्र बनवण्यासाठी ते प्रस्थान करतात आणि याला मायग्रेशन म्हणतात। तर हा जो वाघ आहे जो सध्या चर्चित आहे हा वाघ या जंगलामधून रावणवाडीच्या जंगलामध्ये वाढलेला आहे, पण आता मोठा झाल्यानंतर त्याला त्याचे स्वतःचे क्षेत्र निवडणे आवश्यक आहे। तर त्यासाठी तो आपले क्षेत्र निवडण्यासाठी तो असं मार्ग हुडकत आहे किंवा बघत आहे जिथून तो प्रस्थान दुसऱ्या जंगलामध्ये करू शकेल, पण त्याला ते मार्ग भेटत नाही आहे। अशात तो गावाजवळ येत आहे, कारण की जंगलात जर दुसरा मोठा वाघ असला तर नवीन वाघाला तो राहू देत नाही। तर अशी बहुतेक स्थिती या वाघासोबत घडलेली आहे। तर अशात मला असं वाटते वन विभागांनी त्याची जे कॅमेरा ट्रॅप्स आहेत ते लावून किती वाघ आहेत या जंगलामध्ये याची खात्री करून टाकायला पाहिजे आणि वन विभाग जशी जे गस्त करत होता ती गस्त पद्धत पूर्ववत ठेवून वाघाच्या माग काढता येतो, वाघाच्या मागं लागता येत नाही, तर त्याच्या माग काढून किती वाघ आहेत आणि आपण उपाययोजना काय करू शकतो याची खात्री वन विभागाने नक्की करायला हवी। जर लोकांनी जास्त जवळीक केली
तर नक्कीच दुर्घटना घडण्यास काही सांगता येणार नाही. तरी लोकांना आव्हान असेल की त्यांनी वाघ जर दिसला तर सर्वात प्रथम वन विभाग, ग्रामपंचायत किंवा पोलीस यांना सूचना द्यावी आणि जितकी दूर होता येईल त्यापासून तितकं सावधानता बाळगावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडता कामा नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.